मित्रांनो, गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी एक बाणेर हिल ठिकाण आहे पुण्यामध्ये. तर आपण तिथे जाणार आहोत. त्याचबरोबर आपण बाणेश्वर मंदिर आणि तुकाई देवस्थान पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या कारने निघालो आहोत आणि जवळच आता मंदिराचे देवस्थान येणार आहे. तर या ठिकाणी पार्किंगची सोय आहे. तुम्ही रस्त्यावरती पार्किंग न करता इथे पार्किंग करू शकता. आणि ही आहे मंदिराची एंट्री गेट. तिथे लिहिले आहे श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान. तर आपण हळूहळू वरती चढलेलो आहोत, कारण इथून पुढे आपली गाडी जात नाही. तर या ठिकाणी बघा कशी शांत जागा आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे. तर इथेच आता तुकाई माताचं मंदिर आहे. तर थोडंसं 10 मिनटं चालल्यानंतर आपल्याला मंदिर दिसते आणि असंख्य अशा पायऱ्या आहेत चढण्यासाठी. तर खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. तर मंदिराचे बांधकाम हे सिमेंटमध्ये केलेले आहे आणि आत्ताच बांधकाम झाल्यासारखे वाटते आहे आणि पांढऱ्या कलरची पूर्ण बिल्डिंग आहे. या ठिकाणी बघा, आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराची शोभा इथे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुकाई माताचं मूर्ती पहा किती सुंदर आहे. आणि या ठिकाणी आपण उजव्या साईडला एक गॅलरीसारखा व्ह्यू आहे. तिथे तुम्ही बाणेरगाव आणि संपूर्ण सिटीचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे दिसतोय तो आहे बाणेरगावचा एरिया आणि उजव्या साईडला आहे बालेवाडी फाटेचा एरिया. आणि हा जो मेट्रोची लाईन आहे ही जाते शिवाजीनगर ते हिंजेवाडी. तर सध्या ही चालू झालेली नाही, पण थोड्या दिवसात चालू होईल. तर तुम्ही बाणेर फाट्याला थांबू शकता आणि तिथून हे मंदिर खूप जवळ आहे, तुम्हाला डायरेक्ट वरती दिसेल. तर ह्या बघा, आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने आलेला आहे. तिथे आहे तुकाई माता मंदिराचा सभागृह आणि इकडे उजव्या साईडला आहे बाणेर हिल. तर तुम्ही डायरेक्ट मंदिरापाशी येणार असेल तर हा रोड मंदिरापर्यंत येतो, जो की बाणेर हिलच्या पायथ्याने हा रोड मंदिरापर्यंत कनेक्टेड आहे. आणि तुकाई माताची मंदिराची बिल्डिंग आणि कळस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता आपण इकडे मंदिराच्या अपोजिट साईडला एक छोटासा ट्रॅक आहे, जो आहे बाणेर हिलवर जाण्यासाठी. आपण थोडासा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढा आपण जाऊ शकतो तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत, कारण पाऊस चालू झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक झाडे आणि उंचावरची जागा आहे, जिथून तुम्ही सिटीचे पूर्ण निरीक्षण करू शकता. आणि आम्ही आता पुढे राहिलो आहोत, मित्रांबरोबर पुढे आलेलो आहोत. तर हे बघा, अशा प्रकारे कच्चा रस्ता आहे आणि रात्री इथे येण्याची परमिशन नाही 6 नंतर. तर आता आपण ट्रेकिंग पूर्ण केलेलं आहे आणि खाली आलेलो आहे. तिथं खाली उतरताना उजव्या साईडला तुम्हाला बाणेश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान जवळपास 5000 वर्षापूर्वीचे आहे आणि इथे जे 5 पांडव आहे इथे थांबल्याची अशी कथा आहे, ते नक्की कन्फर्म नाही. आणि इथे एक महादेवाची मोठी पिंड आहे आणि एक गुफासारखं जागा आहे, तिथे ती पिंड आहे. इथे बघा, नवीन सभागृहाचे देखील बांधकाम सुरू आहे आणि ह्या पायऱ्याने आपल्याला खाली जावं लागते. आणि उजव्या साईडला बाणेश्वर देवस्थानाची शंकर महादेवाची पिंड आहे आणि समोर छानसा नंदी देखील आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण गुहेमध्ये जुन्या काळी कशी कोरली असेल हे आपण विचारच करू शकत नाही. त्या काळी हत्यारं देखील नव्हते. दगडावरती काही शिल्प कोरलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता काचेमध्ये. अशा प्रकारे तुम्ही इथे आरतीच्या टाईममध्ये देखील येऊ शकता, साधारण एक संध्याकाळी 7च्या आसपास. म्हणजे तुम्हाला आरती देखील पाहण्यासाठी भेटेल. या ठिकाणी देखील खूप जुन्या मूर्ती आहेत. तर ठिकाण सर्व चांगले आहे. तुम्हाला आवडले असेल तर जरूर या. थँक्यू.